22 तारखेला आज आरगोडे वस्तीतल्या 7 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवरती एका कांबळे नावाच्या नराधमानं बलात्कार केलेला आहे। आणि जेव्हा आम्ही चौकशी केली त्यावेळेस कळलं की त्या घरात यापूर्वी 2 भावांनी अशा प्रकारे गैरकृत्य केलेलं आहे। पोलीस चौकीच्या जे पोलीस आहेत तर त्यांनी त्यावेळेस इथल्या जमावाला त्या कुटुंबाला हात लावून दिला नाही, पण त्या उलट त्या मुलीच्या वडिलांना त्याच्या घरातल्या लोकांनी मारलेले आहे। म्हणजे पोलिसांनी ही चुकीची वागणूक, अत्याचारित वागणूक या कुटुंबावरती केलेली आहे। आमचं असं म्हणणं आहे की पोलिसांनी सुद्धा या केसमध्ये दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे। तो जो मुलगा आहे त्याला या ठिकाणी फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे। आज दिल्लीमध्ये या घटना घडतात, मुंबईमध्ये घटना घडतात, परंतु गोरगरीब जनतेवरती जेव्हा अन्याय होतो त्यावेळेस कुणीही त्यांना मदत करत नाही। पोलीसही त्याच कुटुंबावरती तसं काय त्यांनीच काहीतरी आरोप केले अशा प्रकारची पोलिसांनी त्यांना वागणूक दिलेली आहे। आमच्याकडे जेव्हा ही लोक सांगायला आली तर तुम्ही त्यांच्याकडे का गेला होतात अशा प्रकारचं विचारणं त्यांना दमदाटी केली गेली। आज रिपोर्टमध्ये जेव्हा प्रायव्हेट हॉस्पिटलचा रिपोर्ट आणला तो रिपोर्टची प्रत सुद्धा यांना दिलेली नाहीये। ससूनमध्ये जेव्हा हे आम्ही त्यांना बघायला गेलो होतो त्यावेळेस सुद्धा मुलीचे वडील आणि आई त्यांनाच तिथं आरोपी असल्यासारखं एका कॉटवरती बसून ठेवलं होतं आणि पोलिसांनी त्यांनाही कुठल्या प्रकारची माहिती दिली, म्हणजे बलात्कार झालाय असंही त्यांच्या तोंडून येईना। खऱ्या अर्थाने यामध्ये पोलिसांचा पण फार मोठा सहभाग आहे की पोलिसांनी जर त्या आरोपीला लोकांच्या हातात दिलं असतं, त्यावेळेस मारून दिलं असतं तर परत कोणाची मजाल झाली नसती। पण एका प्रकारे जातीचा भेद दाखवून, एक भीती दाखवून अशा प्रकारे समाजामध्ये एक मोठी तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न पोलिसांनी केलेला आहे। आमचं अशी म्हणणं आहे की 1 तारखेपर्यंत त्याला कस्टडी आहे, तो सुटलाच नाही पाहिजे, पण फाशीच्या शिक्षेची मागणी आम्ही या सगळ्या जमावाच्या वतीनं या ठिकाणी करत आहोत। मॅडम, तनिष्क आज काय इथे केले निदर्शनं केली? तनिष्काच्या वतीनं निदर्शनं झालेली आहेत आणि लवकरच पोलीस स्टेशनला सुद्धा उमाप साहेबांकडे जाऊन सुद्धा तनिष्काच्या सर्व महिला त्या ठिकाणी निवेदन देणार आहे।